अभिनेते आणि भाजपा नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज पाटण्यात लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं। गेल्या काही दिवसांपासून शत्रुघ्न सिन्हा हे भाजपमध्ये नाराज होते। त्याचबरोबर बिहारमधील भाजपच्या पराभवानंतर शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। या पार्श्वभूमीवर सिन्हा यांची ही भेट महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या भेटीमुळे शत्रुघ्न सिन्हा हे आता भाजपाला सोड चिठ्ठी देऊन महाआघाडीत सामील होण्याची चर्चा रंगू लागली आहे। बिहारमधल्या दारुण पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक बोलवण्यात आली। पक्षाचे अध्यक्ष अमित शहांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 4 वाजता होणाऱ्या बैठकीसाठी भाजपचे सगळे बडे नेते उपस्थित असतील। त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे। पराभवानंतर भाजपमधला मोदी विरोधी गट यानिमित्त पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे। बिहारमधल्या पराभवाची जबाबदारी कुणाची, यावरून आता भाजप आणि संघामध्ये आरोपांच्या फैरी जडू लागल्यात। भाजपचे खासदार हुकुमदेव सिंह यांनी पराभवाचं खापर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या माथ्यावर फोडलंय। आरक्षणाबद्दल मोहन भागवत यांनी केलेल्या विधानामुळे बिहारचा दलित मतदार भाजपपासून दुरावला असं हुकुमदेव सिंह यांनी म्हटलंय। तर बिहारच्या पराभवाचं खापर संघावर फोडत असल्याचं पाहून आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी तब्बल 2 तास चर्चा झाली। या बैठकीत भाजपचा पराभव नेमका कशामुळे झाला याची चर्चा झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। त्यावेळी भाजपचे सरचिटणीस राम माधवी उपस्थित होते। बिहार निवडणूक जिंकल्यानंतरही आरजेडीच्या लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर यांच्यावर हल्लाबोल सुरूच ठेवलाय। मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवली असून देशात असुरक्षिततेचं वातावरण असल्याचं लालूंनी म्हटलंय। बिहारमध्ये भाजपच्या पराभवाचा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून चांगलाच समाचार घेतलाय। लोकभावना उद्याचा जनादेश आहे, आमचे पाय जमिनीवर आहेत, ज्यांचे नव्हते ते आपटले, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे। बिहारमध्ये बहार असं या अग्रलेखाचं नाव आहे। बिहारच्या निवडणुकीच्या निकालाचा थेट परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर बघायला मिळतोय। मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं जोरदार आपटी खाल्ली आहे। सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स 600 अंकांनी पडला, पण त्यानंतर काही प्रमाणात खरेदी परतली। बिहारमध्ये भाजपचा पराभव होईल याची कुणकुण बाजाराला आधीच लागली होती, त्यामुळे बाजारातली घसरण गेल्या आठवड्यातच सुरू झाली होती। पण पराभव इतका दारुण असेल याची कुणालाच कल्पना नव्हती, त्यामुळे आज सुरुवातीला जोरदार आपटलेला बाजार आता काहीसा सावरलाय। पण अजूनही शुक्रवारच्या तुलनेत सेन्सेक्स आणि निफ्टी 1.5% अधिक कोसळलेले पाहायला मिळत आहेत। बिहार निवडणुकीचा निकाल देशाबरोबरच परदेशातही सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरलाय। पाकिस्तान मीडियानं सुद्धा या निवडणूक निकालाची चांगलीच दखल घेत दी डॉन, डेली न्यूज आणि दी न्यूज या तिन्ही मोठ्या वृत्तपत्रांनी निवडणूक निकालाची बातमी पहिल्या पानावर ठळकपणे दर्शवली आहे। अमित शहा यांनी आपल्या प्रचारात पाकिस्तानमध्ये फटाके वाजतील असा उल्लेख केला होता, त्याचा दाखलाही या बातम्यांमध्ये देण्यात आला आहे। हरियाणाच्या पंचकुला, हिसार, बहादुरगड आणि रोहतक या 4 जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी एचसीएल ग्रुप परवडणारी घरं उपलब्ध करून देणार आहे। एचसीएल ग्रुपचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी आज आशा 2022 या नव्या योजनेचं उद्घाटन केलं। या योजनेअंतर्गत नागरिकांना 15 ते 25 लाख रुपयात घरं उपलब्ध होणार आहेत। त्यासाठी 800 कोटींचा खर्च करण्यात येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2022 पर्यंत सर्वांसाठी पक्के घरं या योजनेला हातभार लावण्यासाठी एचसीएल ग्रुपने हे पाऊल उचलले। या योजनेअंतर्गत तब्बल 10,000 घरं बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे। मुंबईतल्या मोकळ्या जागांसंदर्भातलं नवं वादग्रस्त धोरण सुधार समितीनं अखेर बहुमतानं मंजूर केलंय। मुंबईतील मोकळी मैदानं, उद्यानं दत्तक तत्वावर देण्याचं हे धोरण आहे। काँग्रेस, मनसे आणि समाजवादी पार्टीचा विरोध डावलून हे धोरण मंजूर करण्यात आलं। आता पालिका सर्वसाधारण सभागृहात हे धोरण मंजुरीसाठी ठेवेल। मोकळे प्लॉट बिल्डर नेत्यांच्या घशात घालण्यासाठीच हे धोरण आणल्याचा विरोधकांचा आरोप आहे। वाशिम जिल्हा रुग्णालयात सदोष शस्त्रक्रिया केल्यामुळे अंधत्व आलेल्या 23 पैकी 10 रुग्णांची दृष्टी परत आली आहे। मुंबईच्या जे रुग्णालयात या 10 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली, तर 4 रुग्णांवर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। इतर 9 जणांवर अजूनही उपचार सुरू आहे। दरम्यान 1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान एकूण 174 रुग्णांवर वाशिम जिल्हा रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती। 29 जणांना काळजी न घेतल्यानं त्यांना अंधत्व आलं होतं। अखेर पुणेकरांना देखील 100 रुपये किलोची सरकारी तुरडाळ उपलब्ध झाली आहे। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत तुरडाळ वितरणाला सुरुवात झाली। राज्यात सर्वत्र ही डाळ मिळणार असल्याचं गिरीश बापट यांनी यावेळी सांगितलं। जोपर्यंत डाळीची दर सामान्य पातळीवर येत नाही तोपर्यंत सरकारकडून स्वस्त तुरडाळीचा पुरवठा होईल।
दिवाळीच्या मुहूर्तावर नेस्लेनं मॅगी बाजारात आणली. 5 महिन्यांपूर्वी आरोग्याला घातक घटक मॅगीमध्ये आढळल्यानं बंदी घालण्यात आली होती. ही बंदी उठवल्यानंतर आता मॅगी बाजारात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे किरकोळ दुकानांपासून ते अगदी ऑनलाईन सुद्धा मॅगी उपलब्ध असणार आहे. यासाठी नेस्लेनं स्नॅपडील बरोबर करार केलाय. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये मॅगीच्या विक्रीवर कोणतीही बंधनं नाहीत. मात्र ज्या राज्यांमध्ये बंदी आहे तिथल्या अधिकाऱ्यांशी नेस्ले कंपनी चर्चा करत असून त्या राज्यांमध्ये देखील मॅगी उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. सध्या कर्नाटक, पंजाब आणि गोव्यामध्ये मॅगीचं उत्पादन घेतलं जातं. आज धनत्रयोदशी, दिवाळीचा पहिला दिवस. दिवाळीचा स्वरमयी फराळ करायला पुणेकरांनी सुरुवात केली. आज यशवंत नाट्य मंदिरात दिवाळी पहाटेचा कार्यक्रम पार पडला. त्याला श्रोत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. मनुष्याच्या जीवनात प्राचीन काळापासून कलेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. नृत्यकला ही त्यातलीच एक. आज दिवाळी याच नृत्यातील मूक हावभाव यांच्या साहाय्यानं साजरी करण्याचा प्रयत्न नाशिकच्या कथ्थक नृत्यगणांनी नाशिकमध्ये केला. पाहूयात. नवीन वर्ष सुखसमृद्धीचं आणि आरोग्यदायी जाण्यासाठी नाशिकमध्ये विविध ठिकाणी धन्वंतरीचं पूजन करण्यात आलं. आयुर्वेद चरक, संहिता ग्रंथ आणि औषधांच्या खलाची यावेळी पूजा करण्यात आली. फराळाची खमंग रेलचेल असल्यानं बऱ्याच वेळेस आपल्याला आरोग्याचा विसर पडतो. लक्ष्मी बरोबरच प्रत्येकानं धन्वंतरीची पूजा केल्यास घरातील सुख समृद्धी बरोबरच आरोग्यही चांगलं राहण्यास मदत मिळते. लक्ष्मी प्राप्तीपेक्षा सध्या आरोग्य प्राप्ती अधिक महत्त्वाची बनली आहे. त्या दृष्टीनं धन्वंतरी पूजनाचं चलन व्हावं यासाठी ही पूजा करण्यात येते. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. जळगावमध्ये सराफांच्या दुकानात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो. अगदी 1 ग्रामपासून ते 10 तोळ्यांपर्यंत सोन्याची खरेदी ग्राहकांकडून होते. पूजेसाठी सोन्या चांदीचे शिक्के खरेदी केले जात आहेत. सोन्याचा दर प्रतितोळा 26,300 एवढा होता. मात्र रात्रीतून त्यात 300 रुपयांनी वाढ झाली. मात्र तरीही सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली नाही. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पुणेकरांनी सोने खरेदीसाठी चांगलीच गर्दी केली आहे. सोन्याचे भाव वाढलेले असतानाही लोक मोठ्या उत्साहानं सोनं खरेदी करत आहेत. मुंबईत मुलुंड येथील गोशाळा पालिका शाळेतील स्काउट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक भान ठेवलंय. एका शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी 25,000चा निधी त्यांनी उभा केला. झी 24 तासवर सुनीता पोले यांच्या कुटुंबियांची व्यथा मांडण्यात आली होती. या शेतकरी कुटुंबियांना मदत करण्यासाठी हे विद्यार्थी पुढे सरसावले. झी 24 तासनं दुष्काळावर मात कुटुंबाला साथ हे अभियान राबवलं. त्याला राज्यभरातून मदतीचे हात पुढे आले होते. इजिप्तमधील विमान दुर्घटनेनंतर विश्वव्यापी सुरक्षा समीक्षेची गरज एमिरात एअरलाईन्सच्या अध्यक्षांनी व्यक्त केली. टिम क्लार्क यांनी एअर शो दरम्यान आपली प्रतिक्रिया दिली. येमेनमध्ये गेल्या 2 दिवसांपासून अरबी सेना आणि सौदी दहशतवाद्यांविरोधात झालेल्या लढाईत 50 जणांचा मृत्यू झाला. या लढाईमुळे खाण्यापिण्याचं सामान आणि औषधांच्या पुरवठ्याला अडथळा येतो. पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक भागात एका महिलेनं इस्रायली सुरक्षा रक्षकांवर चाकूनं हल्ला केला. आपल्या बचावासाठी सुरक्षा रक्षकानं महिलेवर गोळी झाडली. या हल्ल्यात महिला आणि सुरक्षा रक्षक दोघेही जखमी झाले. चीननं 4B लॉंग रॉकेट योगान 28 रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट लॉन्च केलं. या सॅटेलाइटमुळे वैज्ञानिक प्रयोग तसंच जमिनीचं सर्वेक्षण, शेतात रोपणी कापणीचा अंदाज तसंच नैसर्गिक आपत्ती रोखण्यास मदत होणार आहे. चीनमध्ये गोंजू प्रांतात बोगद्यात असताना एका ट्रकला आग लागली. बोगद्यातून ट्रक काढेपर्यंत आग वाढली होती. आग आटोक्यात येईपर्यंत ट्रक जळून खाक झाला. या अपघातात ट्रक ड्रायव्हर मात्र सुरक्षित आहे. उत्तर पूर्व चीनच्या चांगचुन भागात रविवारी पहिल्यांदा बर्फवृष्टी झाली. दुपारी झालेल्या अतिवृष्टीमुळे झाडांवर, रस्ते आणि तसंच गाड्यांवर बर्फ दिसत होता. दाट धुक्यामुळे 300 मीटरपेक्षाही कमी दृश्यमानतेची नोंद झाली आहे. याचा परिणाम वाहतुकीवर देखील झाला. मॅसेच्युसेट्स हायवेवर एका ट्रकला ठोकून कार नदीत पडली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला. रेस्क्यू टीमनं कारला नदीतून बाहेर काढला आणि जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. अजूनही अपघाताचं कारण समोर आलं नाही. कॅलिफोर्नियात ऐतिहासिक इमारतीला आग लागून 50% इमारत जळून खाक झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी बराच वेळ लागला. 75 अग्निशमन अधिकाऱ्यांना यावेळी तैनात करण्यात आले होते. चीनच्या गुआंगडोंग भागात इमारतीच्या ढिगाऱ्यातून लहान बाळाला सुखरूप काढण्यात आले. 9 वर्षाचं हे मूल एक घर आणि भिंतीला अडकलं होतं. रेस्क्यू टीमनं भिंत तोडून मुलाला वाचवलं. चीनचा हायवे ट्रॅफिकमुळे चांगलाच अडचणीत आला होता. कारण
1300 बदकांचा समूह हायवेवर आला होता. इतक्या बदकांना बघून सगळेच जण आश्चर्यचकित झाले. एक व्यापारी बदकांना बाजारात घेऊन जात होता तेव्हा ही बदक वाहनातून बाहेर आली. एन श्रीनिवासन यांना आयसीसी चेअरमन पदावरून हटवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळते. मुंबईत आज बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शशांक मनोहर हे आता आयसीसी चेअरमन पद सांभाळणार आहेत. शशांक मनोहर यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपद स्वीकारल्यावर सर्वात प्रथम क्रिकेट क्लीन ही आपली प्राथमिकता असल्याचं स्पष्ट केलं होतं. या दृष्टीनं काही निर्णय सुद्धा त्यांनी घेतलेत. श्रीनिवासन यांचा समर्थक सुंदर रमण यांना त्यांनी सर्वात प्रथम IPLच्या CEO पदावरून दूर होण्यास भाग पडला आणि आता श्रीनिवासन यांनाही आयसीसीच्या चेअरमन पदावरून हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5व्या वनडे दरम्यान क्रिकेटर सुधीर नाईक आणि टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्री यांच्यातील वादावर अखेर पडदा पडलाय. दिलीप वेंगसरकरांनी दोघांमध्ये मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला. त्यानंतर क्रिकेटर सुधीर नाईक यांनी रवी शास्त्रींविरोधातली आपली तक्रार मागे घेतली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.